तो पहिले षटक प्रगती पथावरती गोलंदाज नितीन. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमसाठी शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन सज्ज आहेत आणि त्याच्या समोर अगदी आपण पाहिला तर शहापूर तालुक्याचा अभिमान कल्पित जाधव. पहिलाच बॉल भन्नाट वेग सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. अत्यंत चांगला वेग आपण पाहतो. प्रचंड वेग आणि वेगाबरोबर अचूक टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आलाय. हरिओम शहापूर संघासाठी खेळ करत असताना कल्पित जाधव आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला अभिजित कुडाव. सलामीची जोडी आहे. भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. यावेळेस मिड ऑफला टिपलाय चांगला असेल. संपुष्टात आलाय फलंदाज कल्पेश जाधवचा खेळ. पहिला धक्का लागत असताना यावेळेस मध्यच्या आतमध्ये बिग विकेट बिग लॉस. बडी मछली जाल में कल्पेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. काय षटक आहे नितीन. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर नितीनने अतिशय चांगला चेंडू फेकला ज्यामध्ये समरण डिलिव्हरी होती. कल्पेश जाधवच्या संपर्कात तो चेंडू येऊ शकला नाही आहे परंतु अक्षरशः आपण पाहिलं तर हा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला. मिड ऑफला मात्र चांगला झेल टिपला गेला. अगदी जाळं विणलं गेलं क्षेत्ररक्षणाचं ज्यामध्ये आपण पाहिलं तर मैदानाचा केंद्रबिंदू एसटी रक्षक आपण पाहिला तर त्याच्या बाजूने आपण जर विचार केला शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट कव्हरला आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट डीप बॅकवर पॉईंटला आपण पाहतोय. त्यानंतर मिड ऑफला मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला अशी व्यूहरचना 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण डीपला जर विचार केला तर डीप बॅकवर्ड पॉईंट आता लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी डीप स्क्वेअर लेग रिझन आहे. दोन खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना चेंडूला फक्त टॅप केलंय. लेफ्ट हँडर बॅट्समन आपण पाहतोय किशोर परटोळे येतात. एक धाव तिथे अंकित केली आणि एका धावेने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं केलंय. पूर्वार्ध आपण पाहिल्यानंतर भयान शांतता अमरसर आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण आहे कारण कल्पेश जाधव सारखा फलंदाज बाद झाला ना आता मात्र इथे जिम्मेदारी या दोन खेळाडूंना घ्यावी लागेल. हरिओम शहापूर संघासाठी आपण पाहिलं तर या 5 षटकांमध्ये तुम्ही 45 ते 50 धाबा बनवता तर एक फायटिंग टोटल प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही उभी कराल. परंतु जर कदाचित त्यापेक्षा कमी धाबा या मॅचमध्ये आल्या ना तर अत्यंत लो स्कोरिंग सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज नितीन तयार ज्याने वाखाणण्याजोगी षटक अद्यापपर्यंत हाताळलंय ज्यामध्ये फक्त 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. बॉलिंग टाकवती सज्ज आहेत गोलंदाज नितीन. फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला अभिजित कुडाव. यावेळेस कदाचित त्यातली कडा आपल्याला पाहायला मिळते. डी झोन मध्ये जाणारा हा बॉल आपण पाहिला. एकच धाव तिथे मिळते. किपर थोडेसे बीट झाले आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रतिस्पर्धी संघाला होत असताना 1 या धावसंख्येने आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1-2. पूर्वार्ध आपण पाहतो आणि या पूर्वार्धाचा विचार केला तर धावा येणं फार गरजेचं असेल. पॉवर प्लेचं पहिले षटक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी बंदिस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज नितीन करतोय. भन्नाट वेग सुपर गोलंदाजी आपण पाहतोय. कोणत्याही खेळाडूला मात्र बॅट्समनला मुभा देत नाही आहेत. मोठ्या फटक्यांपासून अक्षरशः वंचित ठेवलं जात आहे आणि हा देखील चेंडू यावेळेस या दरम्यान डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती अगदी स्थिर 2 आकडा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू सरळ चालला पॉइंटला डीपला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. सरळ चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतायत 4. हा येतोय चौकार हरिओम शहापूर संघासाठी. 4 धावा आणि 4 धावेने संघाचा धावफलक आपण पाहिलं तर पुरा एकदा वधारलेला पाहायला मिळेल. शेवट गोर करत असताना षटकाचा फलंदाज किशोर परटोळेला आपण पाहिला. लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत. भरपूर चांगली गुणवत्ता त्या खेळाडूकडे देखील आहे परंतु कल्पेश बाद झाल्यानंतर अभिजित आणि फलंदाज किशोरला चला समोरच्या दिशेने जी ऍक्टिवा गाडी आहे जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत अगदी क्लबच्या तिथे अर्जुन स्पोर्ट्स क्लबच्या तिथे जी गाडी उभी आहे ऍक्टिवा तिला थोडंसं मागे करा जेणेकरून तिथे बाउंड्री लाईनची ती दिशा आहे ती फक्त मोकळी करा
एखादा खेळाडू किंवा चेंडू जाण्यासाठी मात्र तिथे रस्ता मोकळा करायचा. व्यवस्थित आपण गाडी पार करा. या दरम्यान आपण पाहतोय सरळगाव प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक सन्माननीय हर्षलजी गुडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. नुकताच जी स्पर्धा संपन्न झाली सरळगाव प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य शिल्पकार हर्षलजी गुडे साहेबांना विनंती करतो आपण यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय मयूर शेळके. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये मयूर चेंडू गॅदर करतायत. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत बॅकअप देखील चांगलं आहे आणि कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाहीये अद्यापपर्यंत. आपण पाहिलं तर 6 धावा फलकावरती आहेत. हरिओम शहापूर संघ थोडंसं बॅकफुटवरती आहे. संत वाहते इंद्रायणी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कासवाच्या गतीने धीम्या गतीने सुरुवात केली आहे. पूर्वार्ध आपण पाहिलं ना तर थोडंसं शांततामय पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. कदाचित डी झोन मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल होईल आणि एम्पायर सिग्नल. धाव मिळते फक्त आणि फक्त 1 आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. असं वाटलं होतं की लेडिंग एज कदाचित यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकतील परंतु नाही. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती 2 गडी. 1 गडी गमावलाय. 1 फलंदाज मात्र बाद झालाय. कल्पेश जाधव स्वतःवरती पूर्णपणे निराश असतील कारण हवं तसं खेळ मात्र मैदानावरती झालं नाहीये आणि कदाचित या मॅच मध्ये फक्त धावा हरिओम शहापूर संघाला बनवावा लागतील. 45 ते 50 धावा 5 षटकांचा पूर्णपणे वापर करावा लागेल. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल जेणेकरून द्वितीय सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही या मॅच मध्ये रोखू शकाल. परंतु असं चित्र झालं नाही तर कदाचित हरिओम शहापूर संघ देखील बॅकफुट होते आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी संघ राजे बॉईज हा देखील एक वेगळी ताकद या संघाची आम्ही नेहमी पाहिले आणि एक वेगळ्या ताकदीनिशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नितीनने पहिले षटक अप्रतिम हाताळले. नितीनला माहिती आहे कल्पेश जाधवची विकेट किती महत्त्वाची आहे आणि ती विकेट त्यांनी मात्र प्रस्थापित करून दिली आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मयूर राईटम राऊंड विकेटने. यावेळेस लाईन चांगली. अप्रतिम बॉल. भन्नाट वेगाबरोबर अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. नियंत्रित गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला आपले हात देखील खोलू दिले जात नाहीयेत. इतका भन्नाट वेग आपण पाहतोय. प्रचंड वेगाबरोबर अतिशय चांगली मेहनत करत असताना एक गोलंदाज आपण पाहतोय. कारण म्हटलं जातं ना अमर सर आयुष्यात क्षेत्र कोणतेही असू नये कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नसतो. यावेळेस अजून एक टप्पा आपण पाहतोय. अत्यंत चांगला टप्पा गोलंदाजी करत असताना मयूर शेळकेचा आम्ही पाहिलाय आणि सलग या षटकातील एकंदरीत 3 चेंडू डॉट येतात. 1च धाव फलकावरती खर्च केली आहे. लाजबाब षटक. कुणाल पेनकर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच हेमंत शेट्टी सर. 2 ऑफिशियल पंच JP पॅनलच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. आजच्या 7व्या दिवसामध्ये खोलवर टप्प्याचा बॉल. अजून एक आपण पाहिला तर चेंडू डॉट येतोय. सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळालात. कदाचित हरिओम शहापूर संघाला ग्रहण लागले ते या गोलंदाजांचा. सुरुवातीला आपण पाहिलं तर नितीनने फलंदाज कल्पेशला बाद केलं. 6 धावा त्याने खर्च केला. परंतु आता मयूर शेळके देखील या मॅच वरती हावी होत असताना फलंदाजांना मात्र कदाचित फलंदाजांना हात खोलू दिले जात नाहीयेत. फुलटॉस बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. गॅप शॉट सिलेक्शन. खूप मोठी दरी पाहायला मिळते आणि या दरीला भेदून चेंडू सरळ चालला मिड ऑफ वरून ट्रॅव्हल होत लॉंग ऑफ कडे रन्स मिळत आहेत 4. हा येते चौकार. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहिला. नितीनने देखील चौकार नितीनच्या षटकामध्ये आला आणि मयूर शेळकेच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आला. याचं कारण की धावसंख्येमध्ये अगदी पुढे मार्गक्रमण करत असताना हरिओम शहापूर संघाला त्याचा मोबदला मिळत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 11 धावा. नेक्स्ट मॅच शिवम गिरसे आणि नीरज स्पोर्ट्स असनगाव
दोन्ही संघाला विनंती करून आपण आला असेल तर आपला ड्रेस कोड आपण कलेक्ट करा आणि टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही संघाचे संघनायक शिवम गेरसे, नीरज स्पोर्ट्स आसनगाव. याच मैदानावर 28 फेब्रुवारी अकरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. हे पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी अगदी दयनीय अवस्था हरिओम शहापूर संघाची पाहायला मिळते. गतवर्षी देखील एक बिग फाईट मॅच आम्ही इथे अनुभवली. हरिओम शहापूर वर्सेस साई स्पोर्ट्स शहापूर, दोन दिग्गज संघ म्हणून या तालुक्यामध्ये ख्याती आहे. परंतु यावेळेस मिस टायमिंग, फलंदाजाला यावेळेस भाग पाडलंय आणि कदाचित एलिव्हेशन नाही आहे. आणि यावेळेस आपण पाहतो मिस टायमिंग स्ट्रोक होत असताना फलंदाज होईल बाद. अजून एक विकेटचं मात्र पतन होत आहे. फलंदाज आपण पाहिलं तर अभिजित कुडव, कल्पेश जाधव नंतर मात्र परतीच्या प्रवासाला वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. अभिजित कुडवला मात्र परतावं लागतंय. 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर वेगळी रणनीती आखली, ती म्हणजे राजे बॉईज संघाने. मी तर म्हणेन अमर सर, राजे बॉईज संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. हा निर्णय कदाचित योग्य ठरेल, कारण आपण पाहिलं तर सुरुवातीला भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघावरती आपण पाहिलं तर रोख लावण्याचं, अंकुश ठेवण्याचं काम हे गोलंदाज करतायत. एकही गोलंदाजाचा विचार केला ना तर अद्यापपर्यंत जास्तीत धावा त्यांनी खर्च केल्या नाही आहेत. पुन्हा एकदा नितीनला पाचारण केलं. नितीनने मात्र कल्पेश जाधवला जसं माघारी परतवलंय तसं मात्र अभिजित कुडवला देखील माघारी परतवलाय. महत्त्वाच्या 2 विकेट याच गोलंदाजाने घेतल्यात आणि 2 षटकांचा स्पेल मी का हाताळतोय याचं ज्वलंत आणि जागतं उदाहरण पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा, 11 धाब्याच्या मोबदल्यात 2 विकेट इथे गमावलेत हरिओम शहापूर संघाने. लेफ्ट हँडर बॅट्समन और स्ट्राईक आपण पाहतो किशोर परटोळे आणि त्याला साथ देण्यासाठी येतात विजय पष्टे. चला जास्त वेळ घेऊ नका. राजे बॉईज संघ, तुम्हाला हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जास्त वेळ तुम्ही खर्च करायचा नाही आहे आणि टीम मीटिंग वारंवार घ्यायची नाही आहे. गोलंदाज तयार. नितीन राऊंड विकेटने फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. यावेळेस येतोय फलंदाज किशोर पलटोळेच्या बॅटमधून ISI ट्रेडमार्क षटकार. काय फटका होता, नजाकत पाहायला मिळाली. किशोर पलटोळेला मात्र थांबणं फार गरजेचं आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले तर 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिला तर आता मात्र आक्रमक पवित्र त्याला घ्यावं लागेल. नितीनवरती आक्रमण त्याला करावं लागेल, कारण ज्या नितीनने 2 विकेट महत्त्वाच्या घेतल्या त्या नितीनवरती यावेळेस त्याच्या विरुद्ध आक्रमण करत असताना पुन्हा एकदा कदाचित लीडिंग एज डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तिथे मिळते आणि किशोर पटोलेला मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल. 1 धाव इथे आणि 1 धाबेने 18 धावा. 3रं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज नितीनचा आपण पाहतोय. सांघिक कोठ्यातील 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक नितीनचं आपण पाहतोय. मयूर शेळकेने 5 धावांचं षटक हाताळलं, ते देखील भरपूर चांगलं होतं. ज्यामध्ये आपण पाहिलं तर एकही विकेट नाही आली, परंतु 5 धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम मयूरने केलंय. तितकंच चांगलं षटक त्याचं देखील राहिलंय. 18 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना अत्यंत चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवता. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 हे पर्व, आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत चांगली क्रिकेट स्पर्धा आणि महारथी खेळाडू आज तुम्हाला पाहायला मिळतील या क्रीडांगणावरती. जसं जसं संध्याकाळचं सत्र येईल तसं तसं मात्र धावांचा तुम्हाला उच्चांक पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सिद्धिविनायक मुरबाड टीमने 77 धावांचा उच्चांक गाठलाय, परंतु इथे तो रेकॉर्ड मोडीत काढला जाईल का हे देखील पाहणं योग्य ठरेल, कारण भरपूर दिग्गज संघ तुम्हाला येणाऱ्या काही टीममध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर खालोखाल आपण पाहिलं तर शिवम गेरसे, नीरज स्पोर्ट्स असनगाव, परी 11 वालशेत, साई स्पोर्ट्स शहापूर, SM मुरबाड आणि NP स्पोर्ट्स शहापूर असे 6 संघ अजूनही तुम्हाला दिग्गज पाहायला मिळतील. गोलंदाज नितीन तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज 4थ्या बॉलसाठी. इथे लोअर फुल टॉस
आणि कदाचित त्या लोअर फुलटॉस बॉलला फेकून दिलंय. अंपायर सिग्नल डी झोन आणि धावा इथे मिळत आहेत. बघा एम एल शेट्टी सर डी झोन मध्ये एकच धाव की दोन धाव? एकच धाव. अगदी आपण पाहिलं तर काही ठिकाणी अमरसर गोलाकार क्रीडांगण आपण पाहतोय, परंतु खाडे विद्यालय एक वैशिष्ट्यपूर्ण क्रीडांगण आहे, जेणेकरून आपण मागच्या बाजूला डी झोन पाहतोय, डिक्लेअर झोन मर्यादित क्षेत्र आहे आणि त्यामध्ये तुम्हाला धावा सुद्धा मर्यादितच मिळतील. टीमची टोटल अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. किशोर परटोळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. ऑन साईडला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट क्षेत्राच्या पुढे सरसवलेत. अगदी काऊ कॉर्नरमध्ये चेंडूला उचलते फेकतील, त्या दरम्यान एकच धाव. फेक अप्रतिम होती, ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळते. नितीनकडे चेंडूला फेकलं आणि व्यवस्थितरित्या गोळा करत असताना आपण पाहिलं तर गॅदर करत असताना धावसंख्या फलकावरती अद्यापर्यंत 20. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5, एकंदरीत 5.50 ही गती आपण पाहिली. आणि नितीनचं हे षटक आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये षटकाराला अद्यापर्यंत 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. कुठेतरी हरिओम शहापूर संघाला अगदी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जी धावसंख्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली ना, ती धावसंख्या कुठेतरी खुली होती. वॉट अ शॉट, इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक आपण पाहतोय आणि व्यवस्थित चेंडू रडार मध्ये येत असताना विजय पष्टेच्या बॅट मधून विजय पष्टेने ठोकलाय हा प्रचंड वेगवान षटकार. 26 धावा. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका होता. बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आला. कदाचित गोलंदाज नितीनची लाईन त्याने रीड केली आहे आणि या शहापूर तालुक्यातील जल्लाद म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे विजय पष्टेच्या बॅटमधून येत आहे या 6 धावा. कदाचित आपण पाहिलं तर बाहेर तोफेचा गोळा पडला आणि या 6 धावा इथे धर्मवीर चषकामध्ये आपण पाहिलं तर हरिओम शहापूर संघाला मिळत असताना या 6 धावा. संघाचा धावफलक अगदी वधारलाय, वृद्धिंगत होत असताना 26 धावा. तिसरे षटक झाले कंप्लीट आणि अक्षरशः आता इथून मात्र आक्रमणाला सुरुवात होईल. कदाचित प्रतिस्पर्धी संघाला मिटिंग घेण्यासाठी भाग पडलाय फलंदाज विजय पष्टेने आणि फलंदाज किशोर परटोळेने. कारण किशोर पटोळेचा विचार केला त्याच्या देखील बॅटमधून एक षटकार आला, 2 चौकार आलेत. धावसंख्येचा विचार केला तर अद्यापपर्यंत तो देखील चांगली धावसंख्या उभारतोय. 17 धावांवरती तो नाबाद खेळतोय. एका बाजूला विजय पष्टेची 7 त्याला लाभतीय, 7 धावांवरती तो नाबाद खेळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल, कारण 2 फलंदाज आपण पाहिलं तर सलामीवीरसाठी अभिजित कुडव जो मात्र 2 धावांचं योगदान देऊन परतला आणि अगदी आपण पाहिलं तर शून्याचा चष्मा घालून कल्पेश जाधव मैदानाच्या बाहेर परतला. या 2 खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मात्र या 2 खेळाडूंना चांगला खेळ करणं भागच पडेल. आता अंतिम 2 षटकामध्ये आपल्याला पाहायचं 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा येत आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की 45 ते 50 धावा जर आल्या हरिओम शहापूर संघासाठी तर एक फायटिंग टोटल या मॅचमध्ये बनू शकेल आणि ती फायटिंग टोटल इथे मात्र बनवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत करावी लागेल, फटकेबाजी तर करावी लागेल. या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर कशा प्रकारे फलंदाजी करतील किशोर परटोळे आणि त्याच्या साथीने विजय पष्टे. गोलंदाज तयार स्वप्नील. चौथ्या षटकामध्ये नेक्स्ट टीम शिवम गेरसे, नीरज स्पोर्ट्स ससनगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन त्याला विनंती करून आपण यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू रडार मध्ये फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. ऑन साइडला आपण पाहतोय दिस इज मॅक्सिमम पॉवरफुल षटकार आपण पाहतोय. चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार्क, एबन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 32 धावा फलकावती आहे. मी सुरुवातीला सांगितलं की षटकार आल्यानंतर आता कदाचित आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अक्षरशः मिटिंग घेण्यासाठी भाग पडलं रांची बॉईज या संघाला आणि यावेळेस आपण पाहिलं तर आता वेगळी रणनीती असेल या 2 खेळाडूंची. किशोर पटोळे आक्रमक पवित्रा. अद्यापपर्यंत आपण पाहतो 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्याला माहिती आहे यावेळेस धावा येणं फार गरजेचं आहे. 32 धावा 32. गोलंदाज तयार स्वप्नील. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू त्याला सरळ पाठवलं यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अजून एक दर्जेदार फटका येत असताना किशोर सेट ऑन फायर. 38 धावा.
कदाचित आपण पाहिलं ना तर जी धाबत संख्या सुरुवातीला 2 षटकामध्ये 11 धाबा 5.50च्या गतीने होती ना, आता कदाचित शेवटच्या या 2 षटकामध्ये तुम्हाला उंच शिखर गाठताना पाहायला मिळेल. 38 धाबा धावफलकावरती 38. टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्डवरती. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. स्वप्नीलला मात्र कदाचित कालमंत्र दिला जाईल, कारण स्वप्नीलवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सलग लागोपाठचे 3 षटकार फलंदाज राजूच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये, उंची तर जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळते आणि कदाचित हे अंतर कमी होतं. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. झेल बादच्या रूपानं अजून एक धक्का लागत असताना किशोर परटोळे बॅक टू द डगआउट. शिवम गिरसे आणि नीरज स्पोर्ट्स असनगाव दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित असाल. टॉससाठी यायचं आहे. हा शेवटचा पुकार असेल तुमच्यासाठी. ऑफिशियल कॉल. नीरज स्पोर्ट्स असनगाव आणि शिवम गिरसे फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. पण पाहिलं तर पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये आक्रमक पवित्र अगदी टाळ्यांचा कडकडाट डगआउटमध्ये पाहायला मिळाला. स्वागत केलं ते म्हणजे किशोर परटोळेचं. जरी तो बाद झाला परंतु मात्र त्याचं काम त्याने योग्य बजावलंय. महत्वाची खेळी त्यांनी साकारली आहे आणि महत्वाच्या धावा त्याने आपल्या संघासाठी दिल्यात. टीमची टोटल अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 38 धावा. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. स्वप्नीलला अखेर यश आलं. कदाचित दिलेला कानमंत्र इथे मात्र उपयुक्त ठरत असताना गोलंदाज स्वप्नीलसाठी आपण पाहिला. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफला मात्र जजमेंट फार चांगले आणि अजून एक धक्का लागत असताना सलग लागोपाठचे 2 षटकार आल्यानंतर मात्र केलेला कमबॅक आपण पाहतोय. किशोर बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर फलंदाज विजय पष्टेला देखील परतावा लागतोय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. काय गोलंदाजी या. सुरुवातीला मात्र आपण पाहिलं तर आक्रमण आणि त्यानंतर कमबॅक केलंय. अक्षरशः आपण पाहिलं तर आता कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती थोडीशी कमी केली आणि गतीचा पुरेपूर इथे वापर करत असताना गोलंदाज आपण पाहतोय त्याला मात्र मिळते सफलता. कदाचित किशोर परटोळे आणि विजय पष्टे हे 2 दिग्गज फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी हा गोलंदाज इथे समर्थ ठरलाय. शेवटचे अंतिम 2 बॉल षटकातील 4थं षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं स्वप्नीलला अत्यंत चांगलं षटक देखील हे देखील म्हणता येईल, कारण 2 षटकार आल्यानंतर पण पाहिलं केलेलं कमबॅक. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं गोलंदाजाकडे. स्ट्राईक इनला फलंदाज महेश गोरे. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने. वाईडिश लॉंगॉनला एकच धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल पुढे सरकते आणि आता सिंगल आली आहे. बराच उशिरानंतर आपण पाहिलं तर हरिओम शहापूर संघासाठी 1 धाव एकवटली गेली आणि एका धावेच्या मदतीने 39 धावा. 39 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट गमावलेत हरिओम शहापूर संघाने. सुरुवातीला मेडल ऑर्डरमध्ये अत्यंत चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर आता सिंगल डबलला प्राधान्य या 2 खेळाडूंकडून दिलं जात आहे. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलसाठी भरपूर महत्वाचा मुसा शेख या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मॅन फ्रॉम धसई लेफ्ट हँडर बॅट्समन. शेवटचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता परंतु बॅटची हातीकडा आणि उत्साह जास्त आत्मविश्वास कदाचित कमी पाहायला मिळतोय, कारण पंच हेमंत शेट्टी आपण पाहतोय अगदी डिसिजन पेंडिंग असेल. एकही धाव इथे एकवटली जाणार नाहीये जोपर्यंत डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि चला तिसरे पंच आपण टेक्निकल रूममध्ये सज्ज व्हायचं. कदाचित आमची टेक्निकल टीम टेनिस क्रिकेट.in लाईव्ह च्या माध्यमातून एक कव्हरेज केलं जाते या स्पर्धेचं आणि
थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतंय यूट्यूबच्या माध्यमातून. घरी बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद प्रत्येक प्रेक्षकाला घेता येईल इतकी सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला पाहायचे फलंदाज सेफ आहेत की धावबादच्या रूपानं हा डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे या ठिकाणी हे सर्व काही गोष्टी तपासल्या जातात आणि DRS चौथ्या षटकातील शेवटचा बॉल धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 39. जर कदाचित धाव कंप्लीट असेल तर मात्र 40 धावा होतील. कदाचित आपण पाहिलं तर फलंदाज बाद असेल तर 39 धावा तुम्हाला 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. तिसरे पंच आमचे निलेश महाजन आणि अंपायर सिग्नल इज आउट. धाव नाही आहे कोणत्या प्रकारची आणि फलंदाजाला त्या ठिकाणी परतावा लागेल. फलंदाज आपण पाहिलं तर महेश घोरे धावबादच्या रूपानं बाद होत आहेत आणि मिळणार आहे सांघिक यश प्रतिस्पर्धी संघ राजे बॉईज संघाला. 39 धावा धावफलकामध्ये शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी आपण पाहतोय आता इथे अंतिम शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. दीपक येत आहेत आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये दीपकला आपण पाहू शकाल. कदाचित शेवटच्या या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर चांगलं टार्गेट देता येईल प्रतिस्पर्धी संघाला हरिओम शहापूर संघाच्या कडून. परंतु आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ एक चांगला उत्तम दर्जाचा आहे. राजे बॉईज त्याला देखील विसरून चालणार नाही आहे. कदाचित चांगली गोलंदाजी आहे. चला शिवम गेरसे संघाचा संघनायक आपणास विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं. शिवम गेरसे अंतिम षटक स्ट्राईक एंडला मुसा शेख टेनिस क्रिकेटचं एक जबरदस्त नाव. आणि बॉलिंग ट्रॅकवरती सचेत हर्षवर्धन. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक डेथ ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकामध्ये पाहायचे किती धावा इथे बनावेल हरिओम शहापूर संघ आणि किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला देईल. आखो टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती होत्या. एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतायत. फेकी सुरेख पाहायला मिळेल परंतु कदाचित या 2 धावा मुसा शेखच्या रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावेने संघाचं धावफलक अगदी पुढे सरकत आहे. 41 41 धावा धावफलकावरती आहेत. मागचे मॅच आपण पाहिले तर 2 संघ अगदी पुढे सरकले. द्वितीय फेरीमध्ये एका बाजूला ठोणे 11 त्यानंतर सिद्धिविनायक मुरबाड एका संघाला या दोन्ही संघाने परास्त केले. या मॅचमध्ये आपल्याला पाहायचे कशा प्रकारचा खेळ राहील आणि मेस्टानिक स्टोक कव्हरच्या दिशेने मुसा शेखला देखील परतावा लागेल. टीपला गेला जाईल. संपुष्ट झालाय फलंदाज मुसा शेखचा खेळ. फलंदाज बाद. 41 धावा आणि 41 या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर मुसा शेखला देखील परतावा लागतं. हे पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. अत्यंत चांगली स्पर्धा आणि तुम्हाला या स्पर्धेचं नियोजन आयोजन भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. गेली 6 दिवस आपण अमर राऊत सरांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या समवेत भागेश म्हात्रे मॅन फ्रॉम भाल जे समालोचक होते त्यांचा आवाज आपण ऐकला आणि कदाचित वेगवेगळे आवाज तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोहिंजन पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष त्याचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. यावेळेस ऑनसाईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो. एकच धाव तिथे कंप्लीट केली जाते आणि सिंगलला प्राधान्य दिलं जाते. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकार षटकार इथे येत नाही आहेत. हरिओम शहापूर संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. याचं कारण की उत्तम दर्जाची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाची पूर्वार्धामध्ये झाली आहे. नितीन आणि मयूरचं कौतुक करावं तितकं कमी.
त्यानंतर स्वप्नीलचं देखील कौतुक आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती हर्षवर्धन अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर एक निर्णायक चेंडू फेकत असताना काय अगदी फिरकीची जादू आपल्याला पाहायला मिळते. कदाचित चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेऊन गेला प्रतिस्पर्धी संघ. आपण पाहतोय बॅट्समन स्ट्रायकर एंडला शरदला पाहिला, मुभा नव्हती शरदकडे. अगदी आपण पाहिलं तर फक्त चेंडूकडे पाहत बसले आणि कदाचित तो चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि त्याच्या पाठोपाठ अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. एस साइड वाईड बॉल, अंपायर सिग्नल, आउटसाइड दिल. एक्स्ट्रा चेंडू पिचिंग झाला, एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळते एक, कशा का होईना परंतु धाबा येणं फार गरजेचं आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल आपण पाहतोय, कोपली सारखी बॅट फिरवली आहे, त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू लॉंगॉनला बीट करून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर दी रोप, रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. धाबा फलकावती या चौकाराने आपण पाहिलं तर 48 धाबा 48. अत्यंत चांगली धाबसंख्या पाहायला मिळते. कदाचित धाबा 50 पर्यंत मजल मारली तर येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. कारण कल्पित जाधव एक वेगळी रणनीती घेऊन मैदानावरती उतरेल. कारण जो खेळाडू एकही धाव आपल्या संघासाठी देऊ शकला नाही आहे, परंतु गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाला मार्गदर्शन आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मात्र प्रत्येक गोलंदाज तुम्हाला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती मात्र येते सिंगल आणि एका धाबेच्या मदतीने 49 धावा फलकावरती आहेत. 50 धावांचं टार्गेट असेल. 10.00च्या सरासरीने अस्किंग रन रेट ठेवावा लागेल. राजे बॉईज या संघाला 5 षटकामध्ये येणारे 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. जेव्हा द्वितीय सत्राला सुरुवात होईल तेव्हा निश्चितच आपण या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून एक जबरदस्त आवाज. अमरजी राऊत सर, अगदी शहापूर तालुक्याला पडलेले गोड स्वप्न आणि अमरजी राऊत सर गेली 6 दिवस त्यांना आपण ऐकतोय आणि या 7व्या दिवसामध्ये देखील एक अप्रतिम समालोचक त्यांच्या शुभ वाणीतून या ऐकूया उत्तरार्धाची कशी सुरुवात होईल, ज्यामध्ये हरिओम शहापूर हा संघ धाबा डिपेंड करेल की मात्र प्रतिस्पर्धी संघ राजे बॉईज या धाबा 30 चेंडूमध्ये चेस करेल, याचं उत्तर घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमरजी राऊत सर. धन्यवाद. खऱ्या अर्थानं महेश दादा, एक आनंदाची बातमी तमाम शहापूरकरांना, ज्यांच्या माध्यमातून गेली 28 वर्ष या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं जातं. ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा शिवसेना शहापूर शहर प्रमुख सन्माननीय विजयभाई भगत साहेब अगदी काही क्षणांपूर्वीच शहापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले आहेत. भाईंचं तमाम क्रीडापटूंच्या वतीनं, क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन. आणि यापुढे भाईंच्या नावाचा उल्लेख निश्चितपणे शहापूर नगरपंचायतीचे सन्माननीय उपनगराध्यक्ष विजयभाई भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं द्वंद्व रंगताना पाहायला मिळेल. राजे बॉईज शहापूर विपक्ष हरिओम स्पोर्ट्स शहापूर. एकीकडे यंग टॅलेंट आहे तर दुसरीकडे मात्र टेनिस क्रिकेट विश्वाला अक्षरशः कोळून प्यायलेले खेळाडू आहेत. या दोघांच्याही द्वंद्वामधला संघर्षाचा भडका नेमका यशाचा ज्वालामुखी कोणाच्या कवेत घेईल, कोण त्यावर विसावेल, कोण त्यावर झेपावेल आणि यशाच्या शिखरावर विराजमान होण्याचा सर्वाधिकार नेमका कोणाला प्राप्त होईल हे बघणं ठरणार आहे. या दुसऱ्या डाबामध्ये राजे बॉईज या संघाला नाणेफेकीचा कौल जिंकला होता. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि हरिओम शहापूर यासारख्या दिग्गज संघाला मात्र फलंदाजीसाठी पहिल्यांदा आमंत्रित केलं. कर्णधारानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अगदी चोखरित्या दिलं गेलं तमाम या मैदानाला, या खेळाडूंना आणि इथल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांना. कारण 49 या धावसंख्येपर्यंत रोखण्यात यश आलं ते राजे बॉईज या संघाला, समोर उभा असलेल्या हरिओम शहापूर या संघाला.
ज्या संघामध्ये आपल्याला ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राचं टेनिस क्रिकेट पटल ज्यांनी गाजवलं ते कल्पेश जाधव, अभिजित कुडव, किशोर परटोळे, विजय पष्टे, महेश गोरे, मुसा शेख, दीपक शरद आणि इंजुअर्ड प्लेअर त्यांचा रोहन शेळके यांसारखी मोठमोठी नावं ज्या संघामध्ये समाविष्ट केलेली असतात त्या संघाला 30 चेंडूंमध्ये 49 पर्यंत 49 धावसंख्येपर्यंत रोखणं यामध्येच खऱ्या अर्थानं तुम्ही निम्म यश संपादित केल्यासारखं आहे. 30 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरावं लागेल. ते मात्र राजेबॉईज संघाला 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागेल. ती राजेबॉईज संघाला जर या मॅच मधला विजय संपादित करायचा असेल. हरिओम शहापूर या संघाच्या क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर या मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करण्याचा मानस जेव्हा जेव्हा हरिओम संघाने व्यक्त केला तेव्हा तेव्हा मात्र तो मानस पाहिला. नाणेफेकीचा कौल होईल. नीरज स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष शिवम स्पोर्ट्स गेरसे. फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग कल्पेश जाधव बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडी वाईड यार्ड केलं गेलं. लाजवाब गोलंदाजी. ज्याप्रमाणे षटकारांचा बादशाह म्हणून मानला जातो, गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून कल्पेश जाधवचं नाव घेतलं जातं, त्याच पद्धतीनं इकॉनॉमिकल बॉलरच्या यादीमध्ये देखील अग्रगणावर या गोलंदाजाचं नाव असतं. स्ट्राईकला आहे शिवाजी. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. या वेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा चुकल्यामुळे दिशा चुकीची आणि पंच हेमंत शेट्टी यावेळेला दंडित करतील कल्पेश जाधवला एका धावेनं. अतिरिक्त स्वरूपात राजेबॉईज या संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाईल. पुन्हा एकदा सजवल कल्पेश जाधव. स्ट्राईकला असेल शिवाजी. यावेळेला इनसाइड आउट शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मधला क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा रमणीय फटका आणि या फटक्यावर मात्र येईल चौकार. आक्रमण बोललं गेलंय. कल्पेश जाधव सारख्या गोलंदाजाच्या विरोधात जर तुम्ही मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरलात ना सुरुवात उत्तम पाहायला मिळते आपल्याला राजेबॉईज संघाकडनं. पहिल्या डावातला फॉर्म मात्र कायम ठेवला जाईल का? या षटकातला पुढचा चेंडू लाजवाब गोलंदाजी. फिरकीची कमाल. एक बनतो ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबलाय, त्यानंतर आतमध्ये वेगानं वळलाय आणि बॅट्समन फक्त अचंबित चकित आश्चर्यचकित होऊन त्या चेंडूकडे बघताना स्टँड घेताना पाहायला मिळतोय. ही कमाल आहे, ही खासियत आहे या गोलंदाजाची. बघूया कमबॅक होईल का हरिओम संघाचं. या वेळेला लेग ब्रेक. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. बोथ वे स्विंग, बोथ वे स्पिन, बोथ वे ब्रेक करण्याची क्षमता बाळगणारा गोलंदाज आहे. व्हेरिएशन तुमच्याकडे असलं तर मग मात्र फलंदाजाच्या आक्रमणापासून बचावण्याची कला जी तुम्हाला अपेक्षित असते ती मात्र तुम्हाला अवगत असते. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला ऑफ ब्रेक पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी. फलंदाज स्वतः मात्र डोक्याला हात लावून सांगत असेल बा कोणचे बरोबर खेळतो. या वेळेला पहिला ऑफ ब्रेक नंतर लेग ब्रेक देन वन्स अगेन ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. कारण आणि का टेनिस क्रिकेट विश्व सातत्यानं कल्पेश जाधव या नावाचा गवगवा करत असतो, त्याचा उद्घोष करत असतो. या सगळ्या गोष्टींची आपल्याला उत्तर या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. माहिती संघ अडचणीत आहे, त्याला बाहेर काढायचं असेल तर व्हेरिएशन्स महत्वाचे. या वेळेला वन्स अगेन ऑफ ब्रेक. फलंदाज अचंबितला जवाब गोलंदाजी. फर्स्ट बॉल डॉट. सेकंड बॉलवर प्रहार झाला, चौकार आला. थर्ड बॉल डॉट, फोर्थ बॉल डॉट, फिफ्थ बॉल डॉट, सिक्स्थ बॉल पण आपला पुन्हा डॉट पाहायला मिळाला. एक वाईट आणि एक फो अशा एकूण केवळ 5 धाबा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. 10ची सरासरी राखणं गरजेचं होतं राजेबॉईज शहापूर या संघाला. हरिओम संघानं विचार केला, प्लॅनिंग केलं. 10ची सरासरी राखायची असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची जी 2 षटकं आहेत, त्यामध्ये आपल्याला वर्चस्व गाजवणं गरजेचं आहे. कारण अपेक्षित धावांच्या सरासरीपेक्षा कमी धावा जर गोलंदाजी करणाऱ्या संघानं जर खर्च केल्या तर निश्चितपणानं धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव आपल्याला वाढताना दिसून येईल. 5 धावा अपेक्षित सरासरीपेक्षा कमी झाल्या आणि त्याचा परिणाम येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावांची सरासरी देखील वाढलेली पाहायला मिळेल. कारण आता विजयासाठी आवश्यक आहेत 24 चेंडू
आणि 45 धावा म्हणजे जवळपास 11.25च्या सरासरीनं राजे बॉईज शहापूर या संघाला या मॅच मध्ये विजय संपादित करण्यासाठी धावा जमवाव्या लागतील. गरज आहे धावसंख्येचं आव्हान जर आपण पाहिलं तर कागदावर माफक वाटत असलं तरी संयमता इतकीही नसावी की त्यावर सगळं वातावरण जे आत्मविश्वासानं भारलेलं आहे ते एका क्षणार्धात स्तब्ध व्हावं. संयमता आणि आक्रमकता यांचं मिश्रण साधावंच लागेल तेव्हा मात्र कुठेतरी यशाचा मध्यबिंदू. हरिओमची एक्सप्रेस म्हणून मानला जाणारा प्रीतम जोशी लाजवाब बॉलिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फर्स्ट बॉल पहिला चेंडू निश्चितपणानं इम्पॅक्ट आपल्याला लेग स्टंपच्या दिशेने असेल की किंबहुना अंपायर स्वतः कुणालजी पेंडकर सर यावेळेला निश्चितपणे सांगतात की बॉलचं पिचिंगच लेग साईडच्या दिशेने होतं त्यामुळं LBW ची अपील आपण ग्राह्य धरू शकणार नाही. यात पहिला चेंडू JP म्हणजे प्रीतम जोशी एक मोठं नाव यंग टॅलेंट या शहापूरला खऱ्या अर्थानं जी नवोदित खेळाडूंची फळी मिळाली त्यामधलं एक अग्रगणावरचं नाव म्हणजेच प्रीतम जोशी. या षटकाचा पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल चेंडू खाली राहिलाय. अंदाधुंदी फटक्यांची बरसात जर तुम्ही करत असाल एखाद्या वेळेला माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना तर मग मात्र चालतो पण डोळे झाकून फटके खेळायला गेले तर ते मात्र क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये कुठंच तुम्हाला स्वीकारतही नाही ते मंजूरही करत नाही आणि त्यावर यशही प्राप्त होताना पाहायला मिळणार नाही. वेगावर भन्नाटरित्या स्वार झालेला गोलंदाज डॉट बॉल आपल्याला शृंखला चालू झाली आहे. याला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न बॅट्समनला पुढे येताना पाहिलं आखूड टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यावर क्षेत्ररक्षकांची तारंब उडेल. पंचांचा येईल वाईटचा इशारा प्लस बाईटच्या रूपाने आपल्याला डिक्लेअर झोन मध्ये गेलेली ही एक धाव. अशा एकूण 2 धावा. या 2 धावांनी राजे बॉईज या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाईल ती मात्र 0-7 धावा. या पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी करत असाल या पद्धतीने जर तुमचं क्षेत्ररक्षण होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याकडे उरलेलं जे आहे ना वाचवण्याकरता ते फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि जे कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्याला वाचवण्यासाठी तुम्ही प्राणपणानं लढलं पाहिजे ना की ते मुक्त हस्तपणे उधळवलं पाहिजे. जे कमी आहे तेही उधळवत निघाल तर मग निश्चितपणानं तुमची बर्बादी ही मात्र तय आहे हे मात्र निश्चित आहे. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन अक्षय आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार शहापूर एक्सप्रेस प्रीतम जोशी डावखुऱ्याचा गोलंदाज खेळण्याचा प्रयत्न होता वेगाचा वापर केला ताकदीचा वापर झाला आणि काव कॉर्नरच्या रीजन मध्ये हा देखणा षटकार देखील पाहायला मिळाला. स्टान्स बघा शेवटच्या क्षणापर्यंत बॉलरच्या ऍक्शन कडे यावेळेला लक्ष वेधलं गेलं होतं. चेंडूवरची नजर पाहिली मिडल स्टंपचा गार्ड होता खेळताना फुटवर्क पाहायला मिळाला. ऑफस्टिकला बॅट्समन गेला त्यानंतर ओव्हर पिच बॉल आला रडार मध्ये आला आणि त्यावर बॅटिंग फ्लो किंवा त्यावरचा बॅटचा स्पीड पहा. चेंडू जितक्या वेगानं कॅरी झालाय ना त्याहीपेक्षा तितक्या सटीक पद्धतीनं सटीक वेगानं बॅटचा फ्लो आला स्पीड आला कनेक्ट झाला मिडल ऑफ बॅट झाला आणि त्यानंतरचा जो साऊंड आला त्या साऊंडनं मात्र निश्चितपणानं सांगितलं होतं चलो बाय बाय टाटा हम चले. जे स्वयंसेवक निर्धारित ठेवलेत ना सागर आणि त्याचा जोडीचा माणूस बॉल आणण्यासाठी त्यांनी बाउंड्रीला मागे 3 बॉल गेलेत तिथले 3 चेंडू आणून द्यायचे आणि इकडे देखील आपले चेंडू जात आहेत. कुठे सागर कुठे या षटकातला पुढचा चेंडू अक्षय फायर करण्याचा प्रयत्न करतोय मात्र कनेक्ट झाला नाहीये. वेगवान थ्रो पाहायला मिळाला परंतु तितकीच वेगवान रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोनही फलंदाज शिवाजी आणि अक्षय या एका धावेने राजे बॉईज या संघाची धावसंख्या धाव फलकावर 1-4-14 एकावर 4 14 धावा आणि अजूनही विजयासाठी तब्बल 20 चेंडू आणि 36 धावांची गरज. 20 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल. प्रीतमला 2 चेंडू मात्र आपल्याला डॉट निघताना पाहायला मिळाले परंतु तिसऱ्या चेंडूवर घणाघाती प्रहार झाला. अक्षयच्या माध्यमातून एक उत्तुंग षटकार आला. उरलेले हे जे 2 चेंडू आहेत ना ते मात्र व्यवस्थित हाताळावे लागतील कारण आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. प्रीतम जोशी यानं थोडस षटकामध्ये परावर्तित करावं लागेल इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल कल्पेश सारखे. यावेळेला लॉफुल टॉस भिरकावून देण्याचा प्रयत्न कल्पेश जाधव यांच्याकडनं चुकी होईल त्या चुकीचा परिणाम मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. हा दबाव असतो कल्पेश जाधवच्या हातनं चुका पाहायला तशा दुर्मिळ असतात परंतु मनामध्ये विचारांचं वादळ उठलेलं असतं ना तेव्हा भल्या
खेळाडूंची देखील त्रेधा तिरपीट आपण मैदानाच्या आतमध्ये बघत असतो. हातामध्ये चेंडू होता, चेंडू डॉट झाला असता, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु कल्पेश जाधव यांचं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार गेलाय. धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 1818, एकावर 8, 18 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन शिवाजी. ट्रॅकर बॉल बिरकावून दिला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय, प्रीतम जोशी कलेक्ट करता आला नाहीये. थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते प्रीतम जोशी यांच्या हाताला. थ्रो तितका वेगवान होता आणि जमिनी लगत बॉल आल्यामुळं ज्यावेळेस तो बॉल हातावर आला, माझ्या मते तो बोट, ज्या बोटावर तो बॉल आदळलाय तो जमिनीला देखील स्पर्श झाला आणि त्या बॉलवर थ्रो करताना लावलेला फोर्स तो सगळा मात्र त्या बोटावर अप्लाय झालाय. परिणाम स्वरूपी जखम. प्रीतम जोशी सारख्या खेळाडूला अशा प्रकारची गंभीर जखम निश्चितपणानं संघासाठी कुठेतरी डोकेदुखीचं कारण ठरेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती बिनबाद 20 धावा. समीकरण आता विजयासाठीचं बदललं जाईल. समीकरण असेल 18 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा 10च्या सरासरीवर हा सामना आणून ठेवलाय तो राजे बॉईज संघाच्या या सलामीवीरांनी. अभेद्य भागीदारी रचताना अभेद्य भागीदारी साकार होताना आपल्याला दिसून येते, कारण कल्पेश जाधव असेल किंवा प्रीतम जोशी असेल या दोन्ही गोलंदाजांना ही पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये कोणतंही यश आलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. स्लो गतीनं संत गतीनं का होईना, परंतु आपली जी काही धावांची सरासरी कायम राखायची होती ती राखली गेली आहे राजे बॉईज संघाच्या सलामीवीर शिवाजी आणि अक्षय यांच्याकडनं. कल्पेशनं पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये फलंदाजीमध्ये आलेलं अपयश जेव्हा प्रीतम जोशी बॉलिंगवर आला त्यावेळेस त्याच्याच षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार खेचत मात्र पहिल्या षटकातल्या आपल्या खराब कामगिरीला सुधारवण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला 2 षटकांच्या अंती 20 धावा धावफलकावर. स्ट्राईकला असेल बॅट्समन अक्षय, बॉलिंग मार्कवर असेल या ठाणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव कल्पेश जाधव. फर्स्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, बिरकावून दिलाय ऑन साइड क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल, परंतु तो कॉल रिजेक्ट होईल का? गच्चाळ कामगिरी. असा गलठानपणा इतका सुमार दर्जा जर तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये दाखवलात ना तर वारंवार मला तेच म्हणावं लागेल, जे तुमच्याकडे कमी उरलंय ना ते उरलेलं वाचवा, उधळत बसू नका, कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि एकदा संपलं की गेलेलं पुन्हा परत येत नाही. या दोघांमधला अंतर तुम्हाला साधावं लागेल. निश्चितपणानं जिथे 1 धाव होती तिथं 2 धावा झाल्या. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 17 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणित जो संघ आपल्या संघाला मजबूतीने उभा करेल त्याचा अधिराज्य प्रस्थापित होईल. या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला गेलाय कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेचा प्रयत्न, 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होईल. या वेळेला अचूक थ्रो पाहायला मिळतोय. नेहमी प्रत्येक चेंडूवर असं म्हणतात ना, ज्यावेळेस तुम्ही चेसिंग करत असता किंबहुना तुम्ही तुमच्या धावसंख्येचं डिफेंड करत असता, रक्षण करत असता, त्यावेळेला प्रत्येक चेंडू आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये कसा उभा करेल या विचारानं फेकायचं, या विचारानं रणनीती करायची. लेग ब्रेक केला गेला होता परंतु खूपच बाहेर आणि मुस्तफा शेख या वेळेला सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण करतील. वाईट +1 या एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 25-25, 2/5 25 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील त्या 16 चेंडू आणि 25 धावा. मॅच मध्ये अजूनही परत यायचं असेल तर कल्पेश जाधवला आपल्या गोलंदाजीचा करिश्मा दाखवावा लागेल. वॉट डिलिव्हरी, चेंडू पडला गुडलँड स्पॉट, इंटरसेप्टेड बाउन्स आणि ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. जागेवरून खेळला गेलेला बॅट्समनला वाटलं की पुन्हा लेग ब्रेक होईल, जागेवरून मला चापड मारता येईल, स्क्वेअर फटका खेळता येईल, परंतु तसं काही झालं नाही. आतमध्ये आलेल्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचं चुंबन घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र नांदायला गेला आणि अशा वेळेला एक झटका बसेल. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, जी पार्टनरशिप तोडणं या वेळेला हरिओम संघासाठी गरजेचं होतं, ती बाब, ते काम, ती मोहीम मात्र फतेह केली आहे गोलंदाज कल्पेश जाधव यानं. समीकरण बदललं जाईल. 15 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. शिवाजी माघारी परतल्यानंतर राजेश मडके ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गेली कित्येक वर्ष या खेळाडूनं आपलं नाव कोरलेलं आहे. खरं तर शहापूरचं टेनिस क्रिकेट विश्व पाहिलं ना मॅडी सर, तर राजेश मडके नावाचे 2 खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडू सातत्यानं आपापल्या या संघासाठी यशाची शिखर चढलेले आहेत. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याचा बॅट्समनला या वेळेला फॉलो केलं गेलं.
फिरकीच्या जादूमध्ये मात्र हा तेज तर्रार गोलंदाजी झाली, परंतु यष्टीरक्षक असेल किंवा फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाज कल्पेश जाधव यांच्या कलात्मक आणि प्रयोगशील गोलंदाजीला कोणत्याही प्रकारची साथ देत नाहीये. म्हणून कल्पेश जाधव म्हणतो आता करू तर मी काय करू. त्याचा परिणाम ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 26-26, 2 ओव्हर 6, 26 धावा. समीकरण बदलले गेले, 14 चेंडू 24 धावा. मॅच मध्ये परत यायचं असेल तर हे 2 चेंडू डॉट येणं गरजेचं, कारण मग समीकरण असेल ते 12 धावांच्या सरासरीचं असेल. या वेळेला पुन्हा ब्रेक, व्हॉट डिलिव्हरी, अमेझिंग बॉलिंग या वेळेला कल्पेश जाधव कडनं होतीये. प्रत्येक चेंडूवर आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतात. ऑफब्रेक जरी असला तरी लेंथ मध्ये चेंज आहे, लाईन मध्ये चेंज आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला फलंदाज बीट होईल. राजेश मडके या षटकातला शेवटचा चेंडू, कल्पेश जाधव याचा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून गेलाय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजे बॉईज या संघाची धावसंख्या धाव फलकावर 27-27, 2 ओव्हर 7, 27 धावा. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल राजे बॉईज शहापूर या संघाला हरिओम शहापूर या संघावर विजय प्राप्त करण्यासाठी. यापुढील होणारा सामना शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. वळूयात मॅचकडे. 12 चेंडू 23चं हे समीकरण असेल. 11.50च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील राजे बॉईज शहापूर या संघाला. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये ज्याप्रमाणे हरिओम शहापूर या संघावर वर्चस्व गाजवलं होतं राजे बॉईज शहापूर या संघानं, दुसऱ्या डावामध्ये असं वाटलं होतं की पहिल्या डावातल्या प्राप्त झालेल्या आत्मविश्वासाचा पुरेपूर वापर करत पुन्हा एक वार हरिओम संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल का. परंतु सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस या मॅचला सुरुवात झाली, या डावाला सुरुवात झाली, कल्पेश जाधवचं एक अप्रतिम षटक जे आपल्याला मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकातलं क्रमांक 1 षटक पाहायला मिळालं, त्यामध्ये या संघाला बॅकफुटला जावं लागलं. अपेक्षित सरासरीसाठी संघर्ष करावा लागेल का हा प्रश्न निर्माण झाला आणि प्रीतम जोशी नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर आला आणि अगदी त्याच वेळेला प्रीतम जोशीचा खरपूस समाचार घेताना तब्बल 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि पुन्हा 10 धावाची सरासरी राखली गेली. तिसऱ्या क्रमांकावर कल्पेशनं धुरा सांभाळली, केवळ 7 धावा खर्च केल्यात. समीकरण आहे आता 12 चेंडू आणि 23 धावा, 11.50च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. आदिनाथ मडके बॉलिंग मार्कवर फर्स्ट बॉल. या वेळेला उंचवला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र खाली राहिला, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात कुणाल पिनकर सरांचा येईल इशारा एका धावेसाठी. हे एका धावेनं समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 11 चेंडू आणि आता मात्र आवश्यक असतील त्या 22 धावा. 11 चेंडू आणि 22 धावा. यावेळेला हरिओम संघाची रणनीती काय असणार आहे की आदिनाथ मडके सारखा एक नावाजलेला गोलंदाज या संघाकडे आहे. माहित आहे उरलेल्या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 6 ते 7 धावा त्यानं खर्च कराव्यात की जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये मुबलक धावा उपलब्ध असतील. राजेश मडके स्ट्राईकला पुढे खेळला गेला, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि लाजवाब क्षेत्ररक्षण तितकाच वेगवान अचूक थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. सध्या एंडवर हा थ्रो आलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. समीकरण बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 10 चेंडू आणि 21 धावा. निश्चितपणानं कल्पेश जाधव कानमंत्र देत असतील, सिंगल जाऊ द्या, मोठा फटका नको, जेणेकरून त्यांच्यावरचं प्रेशर मात्र रिलीज होईल. या षटकातला पुढचा चेंडू प्रेशर रिलीज केला जाईल का. एक सुंदर फटका गॅप बेतलाय, बाउंड्री सीमा रेषेचा मात्र वेध घेतलाय. चेंडू निघून गेलाय सीमा पार आणि मानसिक दबाव या वेळेला रिलॅक्स करणारा, रिलीज करणारा, मनावरची मरगळ दूर करणारा हा एक चौकार. या 4 धावांनी राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर 3-3-33, 3 ओव्हर 3, 33 धावा. चकवरच्या रिझर्व मध्ये आपण हा फटका पाहिला. जागेवरून खेळला गेला होता, पिचिंग पाहिली, इम्पॅक्ट ऑफ लाईन पाहिला आणि त्यानंतर कनेक्ट करण्यामध्ये कोणती कसूर सोडली नाहीये. अजूनही 3 चेंडू शिल्लक, 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. मॅच अभी जिंदा आहे. नेमकं कुणाच्या बाजूने हे पारडं झुकलं जाईल, नेमकं कुणाच्या बाजूने या सामन्याचा कल असेल, या सगळ्या गोष्टी बघणं आपल्याला रंजक ठरतील. स्ट्राईकला असेल बॅट्समन अक्षय. या वेळेला लाजवाब बॉलिंग. फुल लाईनचा चेंडू होता, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज घेतली, चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षक अभि सावंत यांच्या हातात. या अगोदरच्या आलेल्या चेंडूच्या चौकाराला मात्र जशास तसं अगदी तिखट उत्तर दिलंय त्या आदिनाथ मडके याने.
या मॅच मध्ये पुनरागमन करण्याच्या आशा आकांक्षा इच्छा सगळे दरवाजे वाटा रस्ते पथ मार्ग सगळं मात्र मोकळं केलंय ते गोलंदाज आदिनाथ यानं. पण जे आता खुलं झालंय, जे आता स्वतःसाठी सोपं वाटतंय, ज्यातून तुमच्या इच्छा पल्लवित झाल्यात, आकांक्षा पल्लवित झाल्यात, डोळ्यात पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली ना की तुम्ही ते सत्यात उतरवण्याच्या वेळेपर्यंत केलेले कष्ट मात्र तुम्हाला ते सत्यात येईपर्यंत कायम करावे लागतात. आणि ज्याला कायमता राखता येते, ज्याला सातत्यता राखता येते, त्याला मात्र यशाच्या मध्यबिंदूला गवसणी घालता येते. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, अफाट जिद्द तुमच्याकडे असायला हवी, चिकाटी तुमच्याकडे असायला हवी. या गोष्टी तुमच्याकडे असल्या की मेहनतीचा भार हा तुम्हाला ओझं वाटत नाही, तर ती तुम्हाला यश निर्माण करण्यासाठी भगवंतानी नियतीच्या माध्यमातून प्राप्त झालेली संधी वाटते. समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. या वेळेला मात्र प्रहार झालाय. विजय स्पष्ट तिथे हजर आहे. वेल जज कॅच, कॅच ऑफ द डे. शेवटच्या क्षणाला चित्त्याप्रमाणे झडप घातली गेली, हात वर केले, नजर जी कायम ठेवली होती त्या एकाग्रतेचा फायदा झाला आणि संघाला पुन्हा मजबूतीनं उभं करण्यासाठी हा झेल मात्र महत्वाचा ठरला. बॅक टू बॅक सेकंड विकेट, हॅट्रिकची चान्स असेल गोलंदाज आदिनाथ मडके याला. फर्स्ट बॉल सिंगल रन, सेकंड बॉल सिंगल. तिसऱ्या चेंडूवर प्रहार झाला, 4 धावा आल्या. आदिनाथ मडकेवर दबाव असेल, तो चुका करेल आणि राजेबॉई संघ त्याचा फायदा उचलवेल. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. पुन्हा 5व्या चेंडूवर विजय पष्टेच्या माध्यमातून झालेल्या सुंदर झेलाच्या जोरावर एक गडी बाद झाला. 3 बाद. संघाची धावसंख्या 33. समीकरण बदललं गेलं. विजयासाठी 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. म्हणतात ना मित्रांनो, सुरुवात कुणाच्याही बाजूने झाली तरी त्याचा काही फरक त्या निकालावर लागत नाही. ज्याला शेवट आपल्या बाजूने करता येतो ना त्याला मग मात्र खऱ्या अर्थानं यश प्राप्त करता येतं. हा शेवट कुणाच्या बाजूने होईल? 7 चेंडू 17 धावा. स्ट्राईकला असेल राजेश आणि नॉन स्ट्राईकला असेल नितीन. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आदिनाथ ऑन हॅट्रिक. राजेश मडके यांच्याकडनं प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, एज लागली आणि चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करेल एका डाव्यासाठी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 3-4 34. 3 4 34 धावा आणि विजयासाठीचं समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज असेल ती राजेबॉई शहापूर या संघाला. हरिओम शहापूर या संघावर विजय मिळवण्याकरता कौतुक करावं लागेल हरिओम शहापूर संघाचं. 50 या माफक धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. सुरुवात उत्तम झाली. 5 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये मात्र जेव्हा 15 धावा खर्च झाल्या ना तेव्हा कुठेतरी वाटत होतं की राजेबॉई शहापूर हा संघ हरिओम शहापूर या संघावर वरचढ ठरेल, वर्चस्व गाजवताना दिसेल. परंतु त्यानंतर पुन्हा कल्पेश जाधवनं गोलंदाजीची कमान सांभाळली आणि केवळ 7 धावा खर्च केल्या. समोरच्या संघाला नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, बंदिस्त करण्याचं काम केलं, फलंदाजांना जेरबंद करण्याचं काम केलं आणि त्याचा परिपाक आपल्याला पाहायला मिळाला की आदिनाथ बॉलिंग मार्कवर आला, केवळ 7 धावा खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलं. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं आणि शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज शरद. मॅन फ्रॉम खांडीचा पाडा, मॅन फ्रॉम वासिंद. फर्स्ट बॉल. यावर पहिल्या चेंडूवर राजेश मडके यांचा गणाघाती प्रहार. वेलकम टू 6. षटकारानं स्वागत केलंय. हर एक का वाडी भाई, हर एक का स्वॅग अलग होता है. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मागच्या षटकामध्ये राजेश मडकेंची बॅट शांत पाहिली पण ती शांतता वादळापूर्वीची होती याचा अंदाज हरिओम संघाला लाभला नाही. पहिल्या चेंडूवर 6 धावा. समीकरण बदललं जाईल. आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 5 चेंडू आणि 10 धावा. दबाव असेल गोलंदाज शरदवर कारण राजेश मडके गेम चेंजर आहेत, गेम फिनिशर म्हणून मानले जातात. मॅन फ्रॉम आटगाव आणि या वेळेला राजेबॉई संघाकडनं या षटकाला पुढचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडूला भिरकावून दिलाय.
चेंडूला दाखवलं आसमान, चालू आहे युद्ध घमासान. राजेश मडकेचा थाय थाय थायमान, चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. यापेक्षा वेगळं कमबॅक काय असेल? सांगितलं होतं म्हणून म्हणतात ना मित्रांनो, तुटायचं नसेल तर किती बुडायचं. मग विषय कितीही खोल आणि गोड असला तरी आपल्याला कळायला पाहिजे. 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सलग दुसरा षटकार. समीकरण आता मात्र बदललं गेलंय. विजयासाठी 4 चेंडू आणि 4 धावा. किशोर परटोळे यावेळेला गोलंदाज शरद याला कानमंत्र देत आहेत आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन राजेश मडके. हिरो ठरण्याची संधी आहे. पाया रचलाय, भिंती बांधल्यात, कळस मात्र रचता येईल का? मुहूर्तमेढ रोवली गेली आहे, पायाची उभारणी झाली आहे आणि शेवटच्या क्षणाला हरिओम संघाच्या पुढ्यात असणाऱ्या पंचपक्वानाचा घास अगदी अलगत, अगदी लढीवाळपण, अगदी लाडात हिसकावून नेलाय आणि त्याचा आस्वाद घेण्याची वेळ आली आहे. पण नेमका हा घास पुन्हा हरिओम आपल्या जवळ आणेल का, की या घासाचा आस्वाद होण्याचा मान राजेबॉय शहापूर संघाला मिळेल का? 4 चेंडू 4 धावा. स्ट्राईकला राजेश. यावेळेला पुन्हा प्रार गेलाय. टायमिंग प्रॉपर नाही. महेश गोरे तिथे मात्र तैनात आणि महेश गोरे सारखा पहारेकरी जिथे उभा आहे ना, त्या जागेवर, त्या किल्ल्यावर आणि त्या गडावर दुश्मन वाकडी नजर देखील करू शकणार नाही. तिसऱ्या चेंडूवर कमबॅक झालंय. वेळ अजूनही हातून निघून गेलेली नाही आहे, कारण 3 चेंडू आणि 4 धावा आणि त्यातही जमेची बाजू. आग ओकणारा फलंदाज राजेश मडके परततोय माघारी. 3 चेंडू 4 धावा. प्रत्येक चेंडू गणिक या सामन्याचं पारडं आपल्याला झुकताना पाहायला मिळतंय. समप्रमाणात आता कुठे मॅच येऊन ठेपले आणि अगदी काही क्षणात या मैदानावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांचं मात्र इथे आगमन होणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रत्येकाचा कळवळा असणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून येणारा, प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहणारा शिवसेनेचा ढाण्यावाग सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांची शहापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदावर निवड झाली आहे. 3 चेंडू. या वेळेला जवाब बॉलिंग. आता मात्र सांगितलंय शरद यानं, पहिल्या 2 चेंडूंवर तुम्हाला माझा अंत बघायची वेळ आली असेल, पण या सगळ्या गोष्टींचा शेवट करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. संपलो नाहीये, थांबलो असेल, जखमी झालो असेल, पण शिकार करण्याची सवय माझी गेलेली नाहीये आणि जोपर्यंत माझ्या भात्यामध्ये शस्त्र अस्त्र आहेत तोपर्यंत समोरच्याला नेस्तनाबूत करण्याचं सामर्थ्य माझ्या भाऊपाशात आहे. 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा. आता मात्र नितीनच्या मनावर दडपण. 2 चेंडू आणि 4 धावा. सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आत. गॅप 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 उतरावी लागेल गॅप, कारण चेंडू गेलाय सीमा पार. नितीनच्या बॅट मधनं हा चौकार, विजयी चौकार.